संपूर्ण महाराष्ट्रातील दोन्ही समाज बांधव आहेत त्यांनी आपसात सामंजस्याने मार्ग काढले होते त्याच्यावर आणि त्याचं कौतुक पण झालं होतं. यावर्षी सुद्धा 16 तारखेला हिंदी मिलाद आहे, 17 तारखेला अनंत चतुर्दशी आहे. यावलचा काय तो प्रॉब्लेम नाही, कारण यावलमध्ये 5व्या दिवशीच आपली मिरवणूक होते. जळगावमध्ये काही ठिकाणी चोपडा यावर यासारख्या ठिकाणी 5व्या दिवशी मिरवणूक होते. मला असं समजलं की यावलमध्ये 5व्या दिवशी मिरवणूक होते त्यावेळेस ॲडिशनल एसपींना स्वतःला थांबावं लागतं इथं, किंवा इतर 1-2 डिव्हिजनचे डिवायएसपींना सुद्धा इकडे बोलवावं लागतं. मला थोडंसं वाईट वाटलं हे ऐकताना, कारण ॲडिशनल एसपींनी जिल्ह्याच्या ठिकाणी शांत बसलं पाहिजे. तुमच्या ठिकाणी येण्याची त्यांना गरज नाही पडली पाहिजे. आपल्या शांतता समितीच्या मीटिंगमध्ये फॅसिलिटेशनसाठी ही मीटिंग असते, म्हणजे वेगवेगळे विभाग असतात ज्या मिरवणुकीशी किंवा उत्सवाशी संबंधित. आता इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम आपण सांगितले. एक अधिकारी म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, MSCBच्या कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा कुठल्याही कर्मचाऱ्याला असं वाटत नाही की तुमच्या घरामध्ये अंधार व्हावा. तुम्हाला जर कोणाला असं वाटत असेल की MSCBच्या कुठल्या तरी कर्मचाऱ्याला किंवा कुठल्या तरी इंजिनियरला अधिकाऱ्याला असं वाटतंय की आमच्या घरात अंधार व्हावा, तर हात वर करा. वैयक्तिकरित्या कुठल्या कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला असं वाटतंय की तुमच्या घरात अंधार व्हावा, कुणाला वाटतं?